पाहिजे कारण की ते अख्ख्या जिल्ह्यासाठी आहे. आपण सोपारासाठी 400 बेडचा फर्स्ट फेज आहे. म्हणजे तू सेकंड फेज जे होईल तेव्हा ह्याच्यापेक्षा पण जास्ती वाढते. तर त्या पद्धतीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे आचोळाला आपण घेतलेलं आहे. दुसरं तुम्ही बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय. आता मुळात नावच सरकारी हॉस्पिटल हे सरकारच्या अंडर असते. हे महापालिकेच्या अंडर नाही आहे ना, हे आमच्या अंडर नाही आहे. तुम्ही जे बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती आणि ते कोणते व्हिडिओ फिरवले असं तुम्हीच बोलले मला. तर सरकारी हॉस्पिटल हे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्ये कोण बसलाय त्यांनी सांगावं. एखादा माणूस जर आमदारकीच्या उमेदवारी म्हणून अर्ज भरतो, एवढी तर माहिती असली पाहिजे ना, एवढी तर समज असली पाहिजे की कुठलं डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत आहे. आता सरकारी हॉस्पिटल पण ह्याचा खापर आमच्या डोक्यावर फोडायला लागले तर त्यांची ह्याच्यावरून समज कळते. ह्याला मी काय उत्तर देऊ. शूटिंग बिटिंग सगळीकडे तुम्हीच बोलले की फिरवले. मला तुम्ही मगाशी व्हिडिओ दाखवला की सरकारी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे. मान्य आहे. आणि आम्ही एवढ्या वर्षापासून मागणी करतोय की जेवढे जिल्हा परिषदच्या अंडर PSC आहेत आणि जेवढे जिल्हा परिषदच्या अंडरचे शाळाचे जे आहेत त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे. ते वारंवार आम्ही फॉलोअप करून सुद्धा महापालिकेला हँडओव्हर केली नाही. आज महापालिकेमध्ये जिल्हा परिषद नाही आहे तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आज जिल्हा परिषद त्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे. प्रॉपर्टी तर मालकी तुमची आहे. जिल्हा परिषदेवर कोण बसलाय. जिल्हा परिषदेवर कोण बसलाय. एक बाजूला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती दाखवतात, महापालिकेला दिलत नाही आजपर्यंत. इलेक्शन लागण्याच्या आधी पण आचारसंहिता आधी पण पालघरला मीटिंग झालेली की हे दोन्ही PSCs आणि जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हँडओव्हर करा. आम्ही खर्च करून ते प्रॉपर्टीज जेवढे पण शाळा आहेत ते चांगल्या करतो. जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते अपग्रेड करतो. आता महापालिकेची अडचण अशी होते की ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे म्हणून महापालिका खर्च करू शकत नाही आणि जिल्हा परिषद हे कारण देते की महापालिकेच्या हद्दीत आहे म्हणून आम्ही खर्च कशाला करायचा. लक्षात आलं का. आम्ही तयारच खर्च करायला, हे द्यायला तयार नाही आहेत. आणि हेच फोटो हे लोक फिरवतात आहेत. तर ह्याला जबाबदार कोण. जिल्हा परिषद आणि शासन. शासनाने द्यावं ते आम्हाला. आणि आमचं पत्राचं ट्रेल काढावं. किती वर्षापासून आम्ही पत्र लिहितात आहेत शासनाला की हे दोन्ही आम्हाला हँडओव्हर करा. आम्ही सुधारत होते, द्यायला तयार नाहीये. दुसरा एक मुद्दा आहे की अनेक सध्या चर्चा त्याच्या व्यतिरिक्त जर हे बोलतात की एकही हॉस्पिटल झालेलं नाहीये, महापालिकेत हे RTA वाले आहेत. RTA टाकावा. चांगल्या कामासाठी RTA टाकावा. बाकी RTA काय ते सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळे RTA वाले आहेत. चांगल्या कामासाठी RTA टाकावा. आणि किती लोकांनी OPDची सुविधा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घेतलाय हे काढावी. 42 लाख लोकांनी महापालिकेच्या हॉस्पिटलचं OPD वापरलेलं आहे. IPD 1,31,000 पेक्षा जास्ती लोकांनी IPDची सुविधा वापरलेली आहे. हे खोटं असेल तर सांगावं. 4.5 वर्ष झाला प्रशासक बसलाय म्हणजे शासनच महापालिका चालवते. तुम्हाला तर माहिती लगेच मिळेल. आणि RTA मास्टर आहे ते लोक. 42 लोकांनी OPDची सुविधा घेतला हे खोटं आहे का हे सांगावं. आणि 1,31,000 लोकांनी IPDची सुविधा घेतलाय का नाही घेतलाय हे पण सांगावं आणि जाहीर करावं. एवढीच विनंती करतो मी. खोटं असेल तर बोलावं. हे समोर येणार नाही. यांना आपणच सगळे पत्रकार आलेले इंटरव्ह्यू घ्यायला. मी इंटरव्ह्यू सहजा देत नाही. मी तुम्हाला सांगितलं की जाहीर आमना-सामना लावा. ह्यांनी आरोप करत बसायचे, आम्ही उत्तरं देऊ. आणि लोकांसमोर यांनी आरोप करावे आणि आम्ही उत्तरं देऊ ना. आम्ही निवडून आलेले आहेत. आमची जबाबदारी आहे लोकांची बांधिलकी. आम्ही लोकांना उत्तर दिलेच पाहिजे. हे आरोप कशावरून करतात. YouTube